हाय हॅलो सगळ्यांना, मी विभा तुमचं V3 फूड अँड व्लॉग या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत होममेड पिझ्झा, तो पण एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने। चला तर मग पाहूया त्याचं साहित्य आणि कृती। पिझ्झा बनवण्यासाठी आपण इथे पिझ्झा बेस घेतलेला आहे, त्यानंतर इथे आपण मोझरेला चीज घेतलेला आहे, त्यानंतर इथे आपण टोमॅटो, कांदा, शिमला मिरची बारीक कापून घेतलेली आहेत, त्यानंतर बटर, इथे मका घेतलेला आहे आपण उकडून, मेयोनीज, टोमॅटो केचप, ओरेगनो, रेड चिली फ्लेक्स आणि इथे आपण पिझ्झा टॉपिंग घेतलेला आहे। सर्वात आधी आपण प्लेटमध्ये पिझ्झा बेस घेऊया आणि त्यावर आपण पिझ्झा टॉपिंग टाकूया, त्यानंतर मेयोनीज टाकूया आणि सॉस टाकूया आणि हे आपण चांगलं मिक्स करून पूर्ण बेसला लावून घेऊया। अशा पद्धतीने आपण पूर्ण बेसला लावून घेतलं आहे। आता आपला पिझ्झा बेसला टॉपिंग लावून झालेलं आहे। आता आपण त्यावर टोमॅटो ठेवून घेऊया, त्यानंतर त्यावर आपण शिमला मिरची ठेवून घेऊया, त्यानंतर आपण कांदा सुद्धा ठेवूया, आणि उकडलेले आपण कॉर्न त्यावर टाकूया। आता आपण त्यावर हा मोझरेला चीज टाकून घेऊया, चांगला भरभरून आपण चीज टाकूया। आता आपण पिझ्झा बेक करण्यासाठी ठेवून देऊया। त्यासाठी आपण इथे पॅनमध्ये बटर टाकून घेऊया, जेणेकरून आपला बेस चिकटणार नाही खाली। आता आपलं बटर गरम झालेलं आहे, त्यावर आपण पिझ्झा ठेवून देऊया आणि हे आपण असं स्लो गॅसवर 5 ते 10 मिनटं झाकण लावून ठेवून देऊया। आता आपला पिझ्झा तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता चीज आपलं मस्त वितळलेलं आहे। आता आपण ते प्लेटवर काढून घेऊया। आता आपण पिझ्झावर ऑरेगनो आणि चिली फ्लेक्स टाकून घेऊया, अशा प्रकारे तयार झाला आहे आपला पिझ्झा, तो पण पॅनमध्ये। आता पिझ्झा कटरने आपण पिझ्झाचे 4 भाग करून घेऊया। आपल्या पिझ्झाचा बेस एकदम क्रिस्पी झालेला आहे, त्यामुळे पिझ्झाचे चांगले भाग पडत आहेत। अशा प्रकारे तयार झाला आहे आपला होममेड पिझ्झा, एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने। तुम्ही पण घरी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा। थँक्यू।